पुढची बातमी बारामतीमध्ये विजय शिवतारेंच्या बंडाचा झेंडा कायम आहे। काहीही झालं तरी अजित पवारांविरोधात लढणार आणि जिंकून येणार असं गणित शिवतारे मांडतायत। शिवतारेंची बंडखोरी महायुतीसाठी मात्र डोकेदुखी सुरू झाली आहे। अजित पवारांविरोधात विजय शिवतारेंनी फांदी तुटो की पारंबी अशी थेट संघर्षाची भूमिका घेतली आहे। काहीही झालं तरी सुनेत्रा पवारांविरोधात निवडणूक लढण्याची भूमिका विजय शिवतारेंची आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांविरोधात 5.5 लाख मतं आहेत। पवार घराण्यात 2 उमेदवार असल्यानं त्यांच्याकडे असलेल्या 6 लाख मतांमध्ये विभाजन होईल, पण विरोधातील 5.5 लाख मतं आपल्यालाच मिळतील असं गणित विजय शिवतारेंनी मांडलंय। 5,80,000 विरोधी मतदार पवारांचे आहेत, त्यांना संधी मिळाली पाहिजे ना। सुप्रियाताई आणि सुनेत्राताई दोघांचं मत आहे, आम्ही दोघांनाही मतदान करू इच्छित नाही, मग त्यांना संधी तर मिळाली पाहिजे। आणि ती संधी मिळवून देण्यासाठी लोकशाहीचे एक गाभा जो आहे तो उद्धृत करण्यासाठी मी निश्चितपणे ही उमेदवारी ठेवणार। बारामतीच्या जनतेनं पवार घराण्यातच मतदान का करायचं असा सवालही ते उपस्थित करतायत। बारामतीमध्ये जाचक राजकारण आणि तावरेंसारख्या कर्तबगार घराण्यावर अन्याय झाल्याचा आरोप शिवतारेंनी केलाय। आम्ही पवारांनाच का मतं द्यायची 40 वर्ष? बारामतीत सुद्धा तावरे आहेत, जाचक आहेत, का दुसरं कोण नाही काय बारामतीमध्ये? मी स्वतः पवार साहेब, नाहीतर पुतण्या, नाहीतर मग मुलगी, नाहीतर आता अजितदादांची सौभाग्यवती। विजय शिवतारे महायुतीचं वातावरण खराब करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय। शिवतारेंचा विरोध कायम राहिल्यास शिवसेना जिथं उमेदवार उभा करेल तिथं राष्ट्रवादी विरोधाची भूमिका घेईल असा इशारा राष्ट्रवादीनं दिलाय। माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची समजूत काढून देखील विजय शिवतारे हे सातत्याने माननीय अजितदादा पवार, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचं शक्तीस्थळ असलेलं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्याने फिरून महायुतीचं वातावरण खराब करण्याचं काम करत आहे। विजय शिवतारेंच्या भूमिकेत परिवर्तन होईल असा दावा शिवसेनेनं केलाय। या बाबतीमध्ये अजून कुठेही फॉर्म भरायची प्रक्रियाही सुरू झालेली नाही आहे। त्याच्यामुळं जे टप्पे आहेत, ज्या जागा राहिलेल्या आहेत त्या जागांची निवडणूक पुढच्या टप्प्यांमध्ये आहे, हे योग्य वेळी निर्णय होतील, कुठेही वाद राहणार नाही, त्याची दक्षता महायुतीतले सगळे पदाधिकारी घेतील आणि जे काही गैरसमज आहेत ते लवकरात लवकर दूर केले जातील। विजय शिवतारेंनी काहीही करून निवडणूक लढायची आहे हे ठरवलंय। त्यामुळे यावेळी बारामतीचं निवडणुकीचं गणित अजित पवारांना कठीण जाणार हे जवळपास अधोरेखित झालंय। अमोल धर्माधिकारीसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।